नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. खरं म्हणजे देश एका नव्या वळणावरती आहे आणि त्यातला महत्त्वाचा विषय आहे तो ऑब्व्हियसली आरक्षण आहे. अनेक राजकीय विश्लेषक याला ओबीसीचं 2.0 पॉलिटिक्स म्हणतात. कारण पहिल्यांदा BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती इंदिरा गांधी यांच्याच काळामध्ये झालेला जो अभ्यास होता तो नंतर जनता सरकारच्या काळामध्ये त्या अभ्यासावरती काही झालं नाही. राजीव गांधी यांना विरोध करून जे पंतप्रधान झाले होते त्यांनी कमंडलला विरोध करण्यासाठी मंडल स्वीकारलं. अर्जुन सिंग यांच्या काळामध्ये शिक्षणामध्ये खरं तर ओबीसींना आरक्षण दिलं गेलं आणि 2.0च्या मधला तो खरा तर महत्त्वाचा भाग होता ज्याचा क्लेम काँग्रेस पक्षाने केला नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये स्पेशली काँग्रेसच्या प्रचारात हा कर्नाटकमध्ये महत्त्वाचा मुद्दा ठरला जेव्हा पहिल्यांदा श्री राहुल गांधी यांनी सातत्यानं असं म्हणायला सुरुवात केली की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. म्हणजे प्रिन्सिपल ऑपोजिशन पॉलिटिकल पार्टी ज्यावेळेला असं स्टँड घेते त्यावेळेला हे देशपातळीवरचं राजकारण असं लक्षात येतं. महाराष्ट्रामध्ये तर आरक्षणाची जी काही लढाई सुरू आहे त्याला खूप सारे पदर आहेत आणि अशा वेळेला आपण एक प्रयत्न केला पाहिजे की महाराष्ट्रातले जी महत्त्वाची राजकीय नेते मंडळी आहेत की ज्यांना प्रदीर्घ असा अनुभव आहे त्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि ते महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या ह्या विद्यमान स्थितीकडे कसं बघतात ते त्यांना विचारलं पाहिजे. आपल्यासोबत आपल्या देशाचे माजी गृहमंत्री सर, तुमचं स्वागत आहे BP माझ्यामध्ये. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, आपल्या देशाचे ऊर्जा मंत्री आणि ज्यांनी राष्ट्रपती पदाचीही निवडणूक लढवली असे नेते सुशीलकुमार शिंदे साहेब आहेत. जात आपण कितीही नाकारली आणि प्रागतिक विचार म्हणून ते बघितलं तरी तुमचा एक वैयक्तिक अनुभव मला लगेच लक्षात येतो की तुमच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक लढवली, ते विजयी झाले आणि माझ्या सकट सगळ्यांना अशी अपेक्षा होती की श्री सुशीलकुमार शिंदे हे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. तुम्हाला ते सांगायचं की नाही मला माहीत नाही, पण जेव्हा हा मुद्दा चर्चेला आला त्यावेळेला तुमची जात हा मुद्दा फार महत्त्वाचा ठरला. एम आय राईट? मला बाहेरचं माहिती नाही काय झालं ते. मला तसं जर म्हटलं तर जात हा मुद्दा माझ्या बाबतीमध्ये काही हेतूने ठरला होता असं मला नाही वाटत. कारण मी जनरल सीटवर 5दा निवडून आलोय, असेंब्लीला 2दा निवडून आलो, पार्लमेंटला 2दा निवडून आलो. तर असा हा ट्रॅक रेकॉर्ड माझा असल्यामुळे मला त्यांच्यावर अशा तऱ्हेचा आरोप करणं हे योग्य वाटत नाही. की मी तर सर्व धर्मसमभावाचा भोक्ता आहे आणि त्याच प्रकारे मी त्या प्रणालीमध्ये काम करतो. पण मला वाटत नाही की माझ्या बाबतीत ते ठरलं असेल, पण मी त्याचा प्रयत्नही केला नाही. पण आता काही लोक म्हणतात तर मला ते काय मला माहिती नाही. ते तुमच्या बाजूने झालं ना. ते दिवंगत विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री पद मिळालं कारण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा डॉमिनंट फॅक्टर आहे आणि असं एक प्रोजेक्शन केलं गेलं की सुशीलकुमार शिंदे हे दलित नेते आहेत, तुम्ही ते भले मानत नसाल आणि ती चर्चा झाली आणि म्हणून ती संधी गेली. आता ती संधी त्यांना दिली असं नाही, पण मी मुख्यमंत्र्याला निवडून आलो ते पण जनरल सीटची जागा होती दक्षिण सोलापूर. आलो त्यावेळेस तीच होती. जाताना पण मी मुख्यमंत्री म्हणून तिथूनच निवडणूक लढवली आणि तीही जनरल सीटवरच होती. मला वाटतं त्याला आणखी दुसरी काही कारणं असावीत. सांगता येतील आता? नाही, मला नाही वाटत. पण सोनिया गांधीने हे ठरवलेलं होतं की याच्या पाठीमागे काही लोक आहेत. त्यांनी जो निर्णय घेतला होता की शिंदे जी कुछ प्रॉब्लम है वहाँ, लेकिन मैं आपको गवर्नर बोल के भेज रहे हूँ आंध्र को. मैं बोला मैडम जो कुछ आप डिसीजन लेते आई एम व्हेरी हॅपी. आणि त्याप्रमाणे ते झालं. पण तुम्हाला खंत वाटलीच असणार आहे? नाही, मला खंत बिलकुल वाटली नाही. मला कधीतरी एकदा सीझन पॉलिटिशियन स्टील मला कधीतरी एकदा गव्हर्नर व्हायचं होतं. अच्छा. ते सोनिया गांधीजींनी मला गव्हर्नर केलं आणि त्याच्यानंतर त्यानंतर जे मी जर ते ऐकलं नसतं तर बऱ्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशा परिस्थितीमध्ये सोडावं लागलं होतं आणि ते काही तटून बसले. त्यांची काय परिस्थिती झाली हे मला माहिती होतं. म्हणून मी हायकमांड जे म्हणेल तेच मी मान्य केलेलं होतं आणि त्याच्यानंतर
एकाच वर्षाचा गव्हर्नर म्हणून मी राहिलो, 1 वर्ष 2 महिने काहीतरी. त्याच्यानंतर मला स्टेट फ्रॉम गव्हर्नर टू सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये ऊर्जा मंत्री घेतलं. आणि तुम्ही नॉर्थ ईस्ट मध्ये खूप चांगलं काम केलं. माझ्या माहितीनुसार विजेचा प्रश्न जो आता देशात मिटलाय त्यात तुमचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन. बरोबर आहे. ते मी खूप श्रम घेतले होते तिथं, आणि मी ते ऐकलं म्हणूनच पुढचं सगळं परिस्थिती माझ्या फेवरमध्ये झाली. इतकंच नाही तर सोनिया गांधीजीने मला लीडर ऑफ लोकसभा केलं. मी आयुष्यामध्ये कधी झालोच नसतो असं. एकतर मला ते लीडर ऑफ लोकसभा व्हायला मी म्हणजे निवडून येणं, परत सगळ्या लोकांनी मला प्राईम मिनिस्टर करणं तरच शक्य झालं असतं लीडर लोकसभा. पण मला प्रामुख्यानं लोकसभेमध्ये असताना देखील न कॉन्टेस्ट करता तिथं आमचे डॉक्टर मनमोहन सिंग ते राज्यसभेमधून निवडून आले होते, आणि ती जागा एक खाली होती लोकसभेची, त्यामुळं मला तिथं संधी मिळाली. पण तुम्ही जेव्हा राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली त्यावेळेला एक दलित चेहरा आहे आणि तो काँग्रेसकडनं दिला जातो आहे असं एक प्रोजेक्शन होतं, आणि ते खूप पॉझिटिव्ह ठरेल अशी चर्चा. जास्त मतं मिळाली मला त्यावेळेस, जवळजवळ 10 का 12 मतं जास्त मिळाली त्यावेळेस. ते खरं आहे त्यावेळेस. मी यासाठी हा सगळा मुद्दा चर्चेला आणला की महाराष्ट्र कितीही प्रागतिक असला तरी महाराष्ट्रामध्ये जात हा सर्वार्थाने महत्वाचा भाग आहे. मला वाटतं 1980 पर्यंतची जी परिस्थिती होती महाराष्ट्रामध्ये, अशा प्रकारे कोणी काही विचार करत नव्हतं. सर्वधर्म समभावाचा विचार करून ते 85 पर्यंत चाललं. 80 ते 85 मध्ये थोडंसं ढळमळीत होतं, पण 85च्या नंतर जाती वर्गीकरण सुरू झालं असं मला वाटतं, आणि त्यामुळे महाराष्ट्राची परिस्थिती बरीचशी बिघडलेली आहे. आज जर बघितलं तर किती सगळ्यांचेच प्रयत्न होत आहेत की मग धनगर समाजाचा असो, कोळी समाज असो, माळी समाज असो, मराठा समाज असो, बॅकवर्ड क्लास असो. मला वाटतं हे आमच्या देशाच्या दृष्टीनं चांगलं नाही. नाव शिवाजी महाराजांचं घ्यायचं आणि जाती व्यवस्थेवर सगळं आधारित असं काम करायचं, हे मला बिलकुल मान्य नाही. नाही, याच्यावर तर खूप सविस्तर बोललं पाहिजे, आणि तुमच्या एवढा तर योग्य मनुष्य आता कोणीच नाही बोलण्यासाठी. पण 85ला जो ट्रिगर आला तो केवळ मताच्या अनुषंगाने आला होता. तुम्हाला तो ट्रिगर पॉईंट का वाटला की 85 नंतर खरं तर हे बिघडायला सुरुवात झाली? नाही, लोकांनी ते ठरवलेलं असावं. मला आता त्याचा तेवढा स्टडी नाही, पण त्या वेळेपर्यंत ठीक होतं असं मला वाटतं. कारण अलीकडे एक उदाहरण असं दिलं जातं की यशवंतराव चव्हाणांना हा जो प्रश्न विचारला गेला की हे राज्य कुणाचं, गत्रू माडखोलकरांनी तो प्रश्न विचारला, आणि त्याचं उत्तर तर सगळ्या महाराष्ट्राला नाही आहे. पण हल्ली बरीचशी मंडळी ते जे यशवंतरावांचं स्वप्न होतं तसं काही महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे असं म्हणत नाही. पण हल्ली आता ते सांगता येत नाही कुठं कशाचं होईल. ते कदाचित बॅकवर्ड सुद्धा होऊ शकेल, बॅकवर्ड क्लासचा. तुम्ही या राज्याचा 9 वर्ष सलग अर्थसंकल्प सादर केला. आत्ता एक डॉमिनंट कास्ट म्हणजे मराठा कास्ट हा बहुसंख्येनं या राज्यात आहे. यांच्या मागणीमागं एक आर्थिक कारण आहे, सामाजिक कारण आहे. महाराष्ट्राचा आत्तापर्यंतचा ज्यांनी राजकीय पट मांडला, इन्क्लुडिंग तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिले, तिथं काहीतरी धोरणं चुकलेली आहेत म्हणून ही परिस्थिती उद्भवली. मला हे सविस्तर उत्तर अपेक्षित आहे तुमच्या. मला वाटतं यामध्ये आम्हा राज्यकर्त्यांची देखील गडबड आहे इथे. खरं प्रामुख्यानं जे राज्य आम्हाला यशवंतराव चव्हाणांनी मिळवून दिलं, ज्याचा उल्लेख आपण केला, हे सर्व धर्मीयांचं राज्य होतं, आणि त्यामुळेच वसंतराव नाईकांच्या सारखा मुख्यमंत्री 11 वर्ष इथं राज्य करू शकला. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा सुधाकर नाईक आले, त्याच्यानंतर मी आलो इथं. तर इथे कधी जातीचा वगैरे प्रश्न आला नाही. पण मला वाटतं इथं कुठेतरी कोणाला तरी ही रुखरुख असावी मनामध्ये की आमच्या जातीचं काय नीट तऱ्हेनं बघितलं जात नाही आहे. पण त्यांनी आत्मचिंतनच केलं पाहिजे. पण हा प्रश्न एवढाच मर्यादित आहे का
आर्थिक काही त्याला गोष्टी जोडल्या गेल्या. तुम्ही अर्थसंकल्प सादर केला, तुमचा अर्थविषयक अभ्यास आहे. नाही, त्याच्याशी जातीशी त्याचा काही संबंध नाही. पण मग आता मराठा समाजाच्या मागणीकडे तुम्ही कसं बघता? मराठा समाजाचं असं आहे, एकतर ज्या गोष्टी फॉर्मली स्वीकारायच्या असतात आणि फॉर्मली पराभवाची देखील चर्चा सगळी करता कामा नये अशी गोष्टी असतात ते. पण इथं काहीतरी बिघडलेलं आहे असं मला वाटतं की ते हे जातीच्या नावावर जे सगळं चाललेलं आहे, कधी धनगर, कधी मराठा, कधी ओबीसी, हे अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्राला महाराष्ट्राचं जे सगळं बेस होता सर्वधर्म समभावाचा आणि जातीविरोधीचा, तो आता परत वर येतोय की काय अशी शंका माझ्या मनामध्ये येते. तुम्ही चिंतन करता तेव्हा तुम्हाला भीती वाटते की हे आपलं? जरूर मला भीती वाटते ते. पुढे काय होईल सांगता येत नाही. आम्ही तर निघावून गेलो या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि दुर्दैवानं तसं राजकीय, वैचारिक, सामाजिक असं नेतृत्व नाही की ह्या सगळ्या गोष्टी कुणीतरी थांबवू शकेल किंवा कुणीतरी. आता वैचारिक भूमिका घेऊन राजकारण करण्याचे दिवस संपले असं मला वाटतं. कारण तो सगळा काळ होता वैचारिक भूमिका घेऊन राजकारण करण्याचा. तो मी म्हणूनच म्हटलं ना, 85 पर्यंत हे सगळं चाललं आणि त्याच्यानंतर बिघडायला सुरू झाली. आरक्षण या विषयावर तुमचं काय मत? नाही, आरक्षण जर त्यांनी कबूल केलं असेल तर दिलं पाहिजे ह्या मताचं मी आहे. कोणी कोणाला कबूल? सरकारने कबूल केलं असेल तर दिलं पाहिजे. पण कुणाचं काढून देऊ नये असा एक प्रवाद आहे. नाही, आता ते सरकारने कसं बसवायचं ते त्यांचं काम आहे. पण तुमचं काय, म्हणजे कोणाचं काढून द्यावं की स्वतंत्र कायदा करून द्यावं? जर स्वतंत्र कायदा करूनच दिला पाहिजे. काढून देण्याने परत भांडणं होती आणि ते काही कठीण नाही. कायदा नवीन कायदा करून देणं. पण एक प्रस्थापित लोकांच्या विरोधामध्ये असलेला जो राग तुम्ही बघता की तुम्ही गावातच येऊ नका, आले तरी त्यांना हुसकावून लावणं, हे बरोबर नाही. हे बरोबर नाही. डिमांड करणं, आंदोलन करणं हे ठीक आहे लोकशाहीमध्ये, पण कोणाला मार्गच थोपून टाकणं हे बरोबर नाही. 2017 साली सुशीलकुमार शिंदे साहेबांचं एक स्टेटमेंट होतं जे पब्लिक डोमेनमध्ये आहे. त्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही असं म्हणालात की आरक्षणाचा जो लाभ आहे हा ज्यांची आर्थिक स्थिती सुधारलेली आहे बस अशा मंडळींना हा आरक्षणाचा लाभ त्यांनी आता सोडून दिला पाहिजे. आणि ही चर्चा काही दशकं सुरू आहे या देशामध्ये. मी तर स्पष्टपणानं म्हटलेलं होतं की जेव्हा जरुरी होती तेव्हा आम्ही आरक्षणाची दिशा स्वीकारली आणि त्याचा फायदा घेत शिक्षण वगैरे पूर्ण केलं. पण सगळं झाल्यानंतर परतही मिळावं अशी भूमिका ठेवता कामा नये. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला त्याची गरज होती BA पर्यंत. आर्थिक आवश्यकता होती. पण BAच्या नंतर मी लॉला गेलो तेव्हा नोकरी करत होतो, 4 पैसे मला मिळत होते, त्यामुळे मी तर सोडूनच दिलं होतं. आणि हेच तुमचं मत आहे की आता ज्यांचा आर्थिक स्तर सुधारलेला आहे त्यांनी ते सोडून दिलं. अगदी SC ST आणि सगळ्या प्रवर्गातल्या लोकांनी असं करायला हवं. येस. एक मुद्दा जो हल्ली देशपातळीवरती येतोय तो म्हणजे जातनिहाय जनगणनेचा. तुमच्याही पक्षानं आता एक भूमिका घेतली की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि कोणाचा नेमका किती आर्थिक स्तर खालावलेला आहे त्याच्याबद्दल एक स्टँड घेतला पाहिजे. आता खरं मी त्याच्यावर कॉमेंट करणं काही बरोबर नाही आहे. जात निहायच्या बाबतीमध्ये माझा विचार निराळा आहे, तो मी सांगू शकत नाही. नो कॉमेंट. पण तो तुमच्या पक्षाच्या लाईनपेक्षा थोडा वेगळा दिसतोय मला. म्हणून मी नो कॉमेंट. लोकसभा तुम्ही लढणार आहेत की नाही? चर्चा खूप मी नाही. तुम्ही डिक्लेअर करता की यू आर नॉट कॉन्टेस्टिंग नेक्स्ट इलेक्शन? मी डिक्लेअर केलंय ऑलरेडी. ऑलरेडी यू डिक्लेअर. मी
मी करणार नाही. आणि मी सजेशन केलेलं आहे प्रणितीला द्या म्हणून. आता ती हायकमांड काय करतं ते बघायचं. ते मागच्या वेळेला तुम्ही असं म्हणाला होतात, पण नंतर लोकाग्रहास्तव तुम्ही निवडणूक लढवली होती. असं यावेळेला होणार नाही. आता वय नाही माझं, ते ठीक नाही. आणि शेवटी तुम्ही विचार केला पाहिजे ना किती काळ करायचा. पण लोक असाही विचार करतील की आता प्रणिती शिंदे उभा राहिल्या, त्या प्रॉबेबली त्यांची सध्याची लोकप्रियता बघता निवडून गेल्या, तर मग त्यांच्या जागेवरचा दुसरा कॅन्डिडेट कोण? ते कोणी येईल पार्टीमध्ये, पार्टी विल डिसाईड. पण माझी इच्छा आहे की ती कपेबल आहे, स्ट्रॉंग आहे, तिचं इंग्लिश चांगलं आहे, हिंदी चांगलं आहे, आणि शी इज फायटर. आमच्या गेल्या 10 वर्षात इथलं काही काम झालेलं नाही सोलापुरातलं, तर ती सगळं फाईट करून सगळं काम करून आणेल, याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. तुमच्याविषयीचं मी जेवढं वाचतो ना, मला एक कोडं तुमच्याबद्दल खूप पडतं. ते म्हणजे तुमचं वाचन प्रदीर्घ आहे, तुमचं संवाद कौशल्य फार, तुमचं सावरकरांचं प्रेम पण तेवढंच अप्रतिम. नाही, पण असं आहे, सावरकरांचं प्रेम मी स्पष्टपणानं मी सांगितलेलं आहे की सावरकरांनी जो विचार मांडला तो हिंदुत्ववादाचा जो विचार आहे त्याच्याविषयी मी सहमत नाही. ओके, फाईन. 2 पद्धतीने तुम्ही सावरकर. पण त्यांनी जो सावरकरांनी जो विचार दलितांच्या विषयी मांडला आणि एका स्वीपर कम्युनिटीच्या माणसाच्या हातून पतित पावन मंदिरचं फाउंडेशन त्या काळात 1940च्या अगोदर त्यांनी रत्नागिरीला पतित पावन मंदिराची स्थापना केली आणि स्वीपरच्या हातून त्याचं फाउंडेशन करून घेतलं. त्यामुळं मी त्या सावरकरांचं कौतुक करतो, दुसरं काही नाही आहे. तर मी त्या बाबतीमध्ये त्यांचं स्वागत केलं म्हणजे काय, सगळेच त्यांचे विचार मान्य आहेत, ते हिंदुत्ववादी आहेत, ते बाकी आणखी काय काय अलीकडच्या काळामध्ये तर काही लोक स्वतःला जे शोभेल असंच वक्तव्य करतात, मी त्याच्या विरोधात आहे. पण तुमचा एक किस्सा मी वाचला की तुम्ही सावरकरांचं तुमचं प्रेम ज्यावेळेला कळालं त्यावेळेला तुम्हाला भीती वाटली की आता श्रीमती इंदिरा गांधी आपल्याला कसं ह्या गोष्टीबद्दल ट्रीट करते, असं काही घडलं होतं ना? ते घडलं होतं. ते काय प्रसंग? एक मी नागपूरला संपर्क मंत्री होतो आणि तिथं सावरकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन होतं. तर मी संपर्क मंत्री म्हणून होतो, त्यामुळं मला तिथं इन्व्हाइट केलेलं होतं. आणि ह्यानाही आपलं त्यावेळेचे RSS चीफ के सुदर्शन नाही, बर के सुदर्शन महाराष्ट्राचे नव्हते. अच्छा, त्या हो, पण आपले महाराष्ट्राचे ते त्यावेळेचे जे होते ते आणि मी होतो. बाळासाहेब देवरस. त्यांची गुडघे ठीक नव्हते, आजारी होते ते, म्हणून त्यांना ते लोडवर बसायला तिथं त्रास व्हायचा, म्हणून मीच म्हटलं होतं त्यांना खुर्ची द्या, ते खुर्चीवर बसतील म्हणून, आणि खुर्चीवर बसले ते. आणि त्याच्यामुळं त्या आकारते म्हणून खासदार होते ना अमरावतीचे, त्यांनी इंदिरा गांधीकडे कंप्लेंट केली त्यावेळेस की सुशील कुमार मंत्री आहेत आणि ते देवरसांच्या पायाजवळ बसले आणि सावरकरांच्या पुतळ्याचं इनॉग्रेशन केलं. ते झाल्यानंतर मी काही दिवसांनी खूप चर्चा झाली, पेपरमध्ये येत होतं. मी स्वतःहून मॅडमनं सांगितलं, सोनियाजींना, इंदिराजींना, की मी असं गेलो होतो, संपर्क मंत्री तिथला होतो आणि मी हे केलं. आणि तिथं काय पॉलिटिकल काय झालेलं नव्हतं. पण सावरकरांचं मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं, त्यांनी एका दलिताच्या हस्ते, स्वीपर कम्युनिटीच्या माणसाच्या हस्ते पतित पावन मंदिराचं फाउंडेशन करून घेतलं आणि म्हणून अस्पृश्यतेच्या विरुद्ध त्यांनी तो प्रचार केला होता. त्यामुळं मला सावरकरांचा तो विचार आवडला, एवढ्यामुळं मी त्यांना मानतो म्हणाले. आणि तेच मी सांगितलं. पण हे सगळं सांगत होते मला, पण हे आता बाकी हिंदुत्व वगैरे तो जो विचार आहे तो आम्हाला कधीच मान्य होणार नाही. एक थोडा उद्धट वाटेल माझा प्रश्न तुम्हाला. तुम्ही एवढं वाचन केलंय, एवढा प्रदीर्घ तुमचा राजकीय अनुभव आहे,
पण सुशीलकुमार शिंदे म्हटलं की गांधी घराण्याशी खूप लॉयल असलेली व्यक्ती, असा एक शिक्का तुमच्यावरती असतो. आहे मी लॉयल आहे. व्यक्तीप्रती लॉयल, गांधी नावाप्रती लॉयल, काँग्रेस प्रती लॉयल. आता असं आहे ते घराण्याच असं आहे की माझ्यासारख्या माणसाला एवढं पुढं आणणं काही शक्य होतं काय. मला व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या इलेक्शनला त्यांनी मला लढवायला उभं केलं आणि सपोर्ट दिला. त्याही इलेक्शनमध्ये सुद्धा मला 10-11 मतं पूर्वीच्या सगळ्या व्हाईस प्रेसिडेंटचे जे होते आमच्या पार्टीचे त्याच्यापेक्षा मला 10-11 मतं जास्त पडली. पण त्यात त्यांच्या डोक्यामधला जो विचार आहे की दलितांना पुढे आणलं पाहिजे म्हणून तो होता. त्याने मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं. त्यांनी जर काँग्रेस पार्टीने किंवा सोनिया गांधीने ठरवलं नसतं तर मी कधीच ही चॉईस कशी आली अचानकच तुम्ही मुख्यमंत्री झाला? नाही तेच म्हणतो ना, झाली कशी ती? नाही ते सोनिया गांधीने ठरवली ना, तर तुम्ही कधीच झालो नसतो. आणि एवढंच नाही तर जेव्हा मी लोकसभेचं तुमच्या पक्षाचे नेते होतात? नाही, लोकसभेचा मी MP होतो तेव्हा सोनिया गांधींनी मला लोकसभेचा नेता केलं. कारण डॉक्टर मनमोहन सिंग हे राज्यसभेवर निवडून आले आणि त्या ठिकाणी लोकसभेचा नेता पाहिजे होता. तर सोनिया गांधीजींनी मलाच निवडलं तिथं. एवढं सगळं केल्यानंतर मी कसा विसरू शकतो. मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. मी मनमोहन सिंग यांनी या देशामध्ये आर्थिक सुधारणा आणल्या. शिवराज पाटील चाकूरकर यांची मी मुलाखत केली, ती ऑन रेकॉर्ड आहे. ते असं म्हणाले की त्या आर्थिक सुधारणा आल्यामुळं काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार आहे तो आमच्यापासून दुरावला. तर मी त्यांना प्रतिप्रश्न केला की हे कसं काय घडलं. ते असं म्हणाले की आमचा डायलेमा असा झाला की आर्थिक सुधारणा आल्यामुळं मध्यमवर्गीय खूप वाढले. मग आपण हित कशाचं पाहतोय, म्हणजे मध्यमवर्गीयांचं हित पाहतोय का काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार आहे दलित गरीब तबकेवाला, त्याच्यामध्ये पक्षाचं कॉन्फ्लिक्ट झालं आणि त्यामुळं पक्षाची प्रतिमा ही मध्यमवर्गीय भांडवलदारांचं हित बघणारा पक्ष अशी झाली. तुम्ही मनमोहन सिंह यांच्याबरोबर काम केलंय. मनमोहन सिंह ॲज अ प्राईम मिनिस्टर हे तुम्हाला कसे वाटले? नाही, अतिशय चांगला. आणि ज्यांच्यामुळं हा देश ग्रोथ रेट वाढली, इंडस्ट्री वाढली इथे आणि शांतता सुद्धा वाढली. तशी बघा ना तुम्ही काढून सगळं रेकॉर्ड. तर डॉक्टर मनमोहन सिंगाच्या काळामध्ये अशी काही स्थिती नव्हती की देश खाली चाललेला आहे. पण मग मध्यमवर्गीय वाढले आणि तो मतदार भारतीय जनता पार्टीकडे गेला. एकदा तुम्ही सुखवस्तू झालात की राष्ट्रीयत्व आणि धर्मप्रेम वाढायला लागतं. नाही, ते आता काय झालं ते मला काय सांगता येणार नाही त्याचं. पण झालं. मला परत आता काँग्रेस येते आमची. दिसतंय आता इमर्जन्स काही गोष्टीमध्ये दिसतंय. सुशीलकुमार शिंदे यांच्या स्टेचरचा महाराष्ट्रातली विद्यमान सामाजिक स्थिती आणि तुमच्याही पक्षातली स्थिती, कारण तुमच्या पक्षात चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव घडलाय, ह्या स्टेचरचा नेता महाराष्ट्रात होऊ शकतो? होईल. टू बी ऑनेस्ट होईल ना. सुशीलकुमार शिंदे साधं तसं जर बघितलं तर कोर्टात चपराशाचं काम करणारा सुशीलकुमार शिंदे. आपण तो हार्ड वर्क करून महाराष्ट्राच्या राजकारणात आला आणि तिथेही खूप अभ्यास वगैरे करून त्याची पॉलिटिकल लिडरशिप बरोबरीने ते पुढे गेले. चांगल्या पॉलिटिशियनच्या बरोबरीने. त्यामुळे जाता येईल ते कुणालाही. मग चंद्रकांत हंडोरेंचा पराभव कसा घडला? नाही, आता ते चंद्रकांत हंडोरेंची आणि त्या याची परिस्थिती मला माहिती नाही काय एक्झॅक्टली घडलं ते. एक शेवटचा प्रश्न आहे. आमच्या स्थानिक म्हणजे माझा सहकारी आफताबनी एक स्टोरी केली. तुम्ही गृहमंत्री असताना BSFचं एक ट्रेनिंग सेंटर इथून काही अंतरावरती केले, त्याच्या इमारती उभ्या राहिल्या. त्याचं काही घडलेलं नाही. तशाच्या तशा इमारती उभ्या आहेत. तुम्ही एक एअरपोर्ट करण्यासाठीची भूसंपादन केलेली गोष्ट होती. आणि तिसरी गोष्ट अक्कलकोटचा हल्लोळ. ह्या तिन्ही प्रकल्पाबद्दल तुम्ही सविस्तर सांगितलं बरं, कारण अल्टिमेटली ब्लेम तुमच्यावरती पण येऊ शकतो की तुम्ही
गृहमंत्री होतात म्हणून ते सगळं केलं. गृहमंत्री होतो म्हणून मी आणलं. ज्या ज्या खात्यामध्ये मी जायचा त्या त्या खात्यामधलं काही ना काही इथं आणायचं. जसं मी NTPCचं आणलं इथे, NTPC पॉवर मध्ये होतो, NTPC आणली, पॉवर ग्रीड आणली. तसं होम मिनिस्ट्रीमध्ये असताना मी इथं BSF आणलं. त्याच्यानंतर त्या अक्कलकोटमध्ये अक्कलकोटमध्ये एक प्रोजेक्ट आणला तिथं मी. आणि एअरपोर्टचं तर मी ते आपला हा छोटा एअरपोर्ट तो तिथून बदलून मोठा करायचा, इंटरनॅशनल एअरपोर्ट करायचा म्हणून बोरामणीची जागा घेतली आणि पैसे वगैरे सगळे दिले. पण हे काही विघ्नसंतोषी लोकांनी तिथं, कोण जे असतील ते, तर त्यांनी तिथं बस्टार्ड प्राणी म्हणजे त्याला काय म्हणतात ते, जे धाडक नाही, माळढोक आहे तिथं म्हणून त्यांनी हे केलं. एक माळढोक आहे म्हणतात तिथं. हो, नंतरचं ते सुप्रीम कोर्टात पण लक्षात आलं की एकच माळढोक आहे. सुप्रीम कोर्टात गेले नाही, गेले होते ते प्रकरण, वी रिपोर्टेड इट. एकच माळढोक आहे. एक माळढोक करता एवढं सगळं बंद करायचं आणि डेव्हलपमेंट थांबवायची. मला हे काय, एक माळढोक महत्वाचा की जनतेचे प्रश्न महत्वाचे, हाही विचार केला पाहिजे. आणि त्यामुळं ते राहिलंय. त्याच्यानंतर हे होम मिनिस्ट्रीमधलं देखील मी नसल्यामुळं तिथं पाठपुरावा कोणी केला नाही. ह्याला सगळा पाठपुरावा करावा लागतो. जसं रस्त्याचं सोलापूर पुणे सोलापूर रस्ता, पुणे हैदराबाद रस्ता, पुणे बेंगलोर रस्ता, पाठपुरावा करून करून आम्ही सगळं आणलं ना. आणि युनिव्हर्सिटी, हो, ती तर एका जिल्ह्यासाठी केलेली युनिव्हर्सिटी. माणूस फाईट करणारा असेल तर तो होतं. तसंच प्रणिती करेल तर तुम्ही आता जाहीरच करून टाकलं. हा जो फॉर्म आहे ना मुलाखतीचा, थोडासा वेगळा. हल्ली लोक यूट्यूबवरती आणि सोशल मीडियावरती इंटरव्ह्यूज खूप बघतात आणि म्हणून आम्ही थोडासा कॅज्युअल फॉर्म. एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तिहार जेलचे जे जेलर आहेत ते रिटायर झाले आणि त्यानंतर त्यांनी प्रदीर्घ अशा मुलाखती वेगळ्या माध्यमांना दिल्या. त्याच्यामध्ये अफजल गुरुला ज्या दिवशी फाशी झाली त्या दिवशीचा प्रसंग त्यांनी सांगितला आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल आहे. त्यांचं त्याबद्दलचं मत खूप वेगळं आहे. आपलं एक इति कर्तव्य आपण पार पाडलं, प्रत्यक्ष फाशी द्यायच्या वेळेला अफजल गुरुची जी काही मनोभूमिका होती वगैरे, त्यावेळेला काय घडलं होतं की ज्याची खूप कॉन्ट्रोवर्सी आजही आहे? तुम्ही पूर्ण कन्व्हिन्स होतात की वॉज अ टेररिस्ट अँड वी हॅव टू हँग हिम, ऑर देर वॉज अ पॉलिटिक्स बिहाइंड इट? नाही, पॉलिटिक्स बिहाइंड वगैरे असं काय नव्हतं. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला तो कॅरी फॉरवर्ड केला पाहिजे म्हणून ते राष्ट्रपतीची सही झाली त्याच्यावर आणि तो निर्णय कॅरी फॉरवर्ड केला. ह्याच्यापेक्षा जास्त काय नाही आहे त्याचा. तुम्हाला कधी रिग्रेट नाही वाटलं? नाही, मी म्हणजे रिग्रेट वाटण्याचा प्रश्नच नाही. जी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर होती, राष्ट्रपतीची ऑर्डर होती, ती मी कॅरी फॉरवर्ड केली. पण ती वन फाईन डे इतक्या देशच पूर्ण शॉक झाला की तुम्ही ते हँग केलं. काँग्रेसमध्ये ती विल नाही अशी तोपर्यंत चर्चा होती. नाही, पण त्याच्या अगोदर ह्याची केली होती ना मी, कसाबची तसंच झालं ना. ती सुद्धा तुमची ऑर्डर? कसाबची तर फारच सिक्रेट ठेवलेली होती मी. म्हणजे हे सिक्रेट ठेवलेली होती याच्या पाठीमागे आम्हाला, मी थोडे काळ पोलीसमध्ये होतो, ती गुप्तता राखण्याचं आम्हाला पोलिसांनी शिकवलेलं होतं. ती मी गुप्तता पाळली. का असं होतं की फ्लोअरवरती तुम्ही हिंदू दहशतवादावरती बोललात आणि तो एक परसेप्शन बिल्ड झालं? नाही, त्याला काउंटर करण्यासाठी ते त्याच्या अगोदरची गोष्ट. त्याला हिंदू धर्म वगैरे असं नाही, मी मानत नाही असल्या गोष्टीशी. मला अगदी शेवटचे 4 प्रश्न आहेत. 4 महत्वाच्या व्यक्तीबरोबर तुम्ही काम केलं, असा एखादा प्रसंग त्या व्यक्तीचा की जो तुम्हाला अजूनही आठवतो? श्रीमती इंदिरा गांधी. खूप असतील तसे तर प्रसंग. इंदिरा गांधीचा मला प्रश्न आठवतो की त्यांच्याकडे मी शरद पवारांच्या बरोबर गव्हर्नमेंटमध्ये होतो. त्यांना मी एकदा भेटायला गेलो होतो. तर चांगली चर्चा झाली, म्हणजे 10 मिनिटं चर्चा झाली. ती उठताना त्याने मला विचारलं, शिंदे
ते आता सगळे शिंदेजी वगैरे म्हणतात, पण त्यावेळेस शिंदे, ये सब लोग जब आते हैं महाराष्ट्र के, वो कहते हैं कि तुम शरद पवार पर टीका टिप्पणी कुछ नहीं करते हो. तो मैडम ये बात सही है, मतलब मैं कभी उस पर टीका टिप्पणी नहीं करता हूँ कि एक तो मेरे लाइफ में ऐसा है कि मुझे कोई भी आदमी मेरे लाइफ में कुछ मुझे मदद करता है तो उसका मैं हमेशा ऋणी रहता हूँ. शरद पवार ने मुझे, मैं एक पुलिस ऑफिसर था, वहाँ से निकाला और कॉन्टेस्ट करने को लगाया, असेंबली में कॉन्टेस्ट करने को लगाया. एक बार टिकट नहीं मिला तो दूसरी बार ही उन्होंने प्रयास किया, यशवंतराव जी को बताया मेरे बारे में सब, और मैं चुन के भी लाया उन्होंने. तो केवल उतना ही नहीं कि इलेक्शन के लिए जो खर्चा होता है तो उन्होंने वो भी पैसा दे दिया. तो ऐसे आदमी को मैं कैसे भूल सकता हूँ. यही कारण है. नहीं तो आप मुझे आज बोलते हो तो मैं उस पर टीका टिप्पणी करता हूँ. नहीं बोले मिस्टर शिंदे, ये लोग कहते हैं कि तुम उस पर कुछ टीका टिप्पणी नहीं करते हैं, लेकिन आज आपने ये बताया है, बिल्कुल मत करिए. ऐसे आदमी मुझे चाहिए जो यहाँ आके सही बोलते हैं और सही काम करते हैं. मग हे तर इंद्राजींचं वेगळंच रूप आहे. म्हणजे विरोधी ज्यांच्याबद्दल त्यांच्या मनात संशय आहे आणि तुम्ही आता शरद पवारांचं नाव काढलंय म्हणूनच तुमच्या आणि शरद पवारांचे संबंध आम्हाला तरी असं दिसतात की बऱ्याच वेळेला ते खट्टे-मिट्टे स्टाईलची राहिलेले. नाही, पण मी सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांचे माझे संबंध, पण ते सत्य म्हटलंच पाहिजे. पण शरद पवारांबद्दलचा एखादा प्रसंग अजूनही मी त्यांचं नाव घेतोच की ही इज माय पॉलिटिकल मेंटॉर म्हणून. मी काही कोणाला घाबरत नाही आणि मलाही काही कोणी विचारलं नाही दिल्लीमधून नंतर. पण एक प्रसंग म्हणून मला सांगा, तुम्ही आणि विलासराव देशमुख 5-6 जणांनी मिळून राजीनामा दिला, तो प्रसंग घडला, त्याच्यानंतरची जी गोष्ट आहे ती. नाही, त्यामध्ये मी सांगितलं ना, ते शंकरराव चव्हाण, विठ्ठलराव गाडगीळ, अंतुले, विलासराव, ह्या 4 लोकांच्या सह्या होत्या. विलासराव माझ्याकडे आले आणि हे सही करा म्हणाले ह्याच्यावर, आणि मी काय आहे न बघता मी त्याच्यावर सही केली. आणि तर ते शरदरावांना काढून टाकावं मंत्रिमंडळामधून, ते निवेदन होतं. मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये, आणि मी असं कसं म्हणेन, पण मी फसलो होतो त्याच्यात विलासरावांच्यामुळे. ते सत्य घटना होती, पण ते शरदरावही मानत नाहीत आणि विलासराव पण घडलं असं. पण मग हे क्लॅरिफिकेशन झालं का नंतर? शरद पवारांकडे तुमचे ते मेंटॉर, त्यांनीच तुम्हाला राजीनामा द्यायला लावला, निवडणूक लढवायला लावली, पुन्हा पोटनिवडणुकीत तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आले. पण ते शरदराव असं त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी हा इन्सिडन्स लिहिलेला आहे, त्यामुळे परत बोलण्यात काय अर्थ नाही. ठीक आहे, हो गया. बॅरिस्टर अंतुले यांच्याबद्दल माझं आकलन थोडंसं वेगळं आहे. ही इज वन ऑफ द फायनेस्ट चीफ मिनिस्टर वी हॅड, असं माझं मत आहे. तुमचं काय आकलन त्यांचं? नाही, ते चांगले होते, माझ्याबरोबर कलिगी होते. ते मला जरी मंत्रिमंडळामध्ये त्यांनी 80 साली घेतलं नाही, पण नंतर 2006च्या मंत्रिमंडळामध्ये ते आणि मी एका दिवशी शपथ घेतली दिल्लीच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची. ते चांगले होते तसे वागायला. थँक्यू सर. माझं त्यांचं काय असं झालं नाही कधी, फक्त विलासरावांचं एकदा. तेवढं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. मला वाटत नाही की हा भाग आपला असा पूर्ण होईल म्हणून. तुमच्याकडे एवढं सांगण्यासारखं आहे आणि ते प्रदीर्घ सांगितलं पाहिजे. तुम्ही मनापासून बोलत आहात. बघूया पुढे कधीतरी आपण ती संधी जाऊया. थांबूया आपण इथे. खूप साऱ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, स्पेशली आरक्षणाबद्दलची त्यांची मतं हे आपल्या सगळ्यांना विचार करायला भाग पाडतील. माझा सहकारी आफताब शेख आणि कॅमेरामन आयुब कागजीसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.